एक धाव धावपलकर असेल. विश्वनाथ पुन्हा एकदा तयार असेल. धावपलकर धावा 3. गती परिवर्तन आगळ्यावेगळ्या पद्धतीने खेळून काढला. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने खऱ्या अर्थाने एक क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव अशी सुद्धा या धावपलकर पुन्हा एकदा जोडली गेलेली आपण पाहू शकाल. 4 धावा धावपलकर असतील. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. एक चेंडू वाईड होता म्हणजे 4 धावा धावपलकर एकूण अंकित झाल्या. विश्वजित यावेळेस पायचे दात तर मागितली गेलेली आहे. पायचे पंच कोणत्या पद्धतीने सहमती दर्शवत नाही. इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता फलंदाजाला. महेंद्र आणि उमेश नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेले आहेत. निर्धारित 4 षटकांमध्ये मला असं वाटतं 35 किंवा त्यापेक्षा जास्त धावा धावपलकर लावण्याची गरज आहे. पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी असेल. विश्वनाथ गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला पुन्हा एकदा तयार करताना आपण पाहू शकाल. इथे हा फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. फ्लॅट सिक्सर. षटकार. आपण आपल्या टीव्ही स्क्रीन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका सजवला आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेर होता आणि फलंदाज सुद्धा अगदी सफल होऊन या चेंडूसाठी रोहन कदाचित तयारच होते की काय. फक्त आणि फक्त चेंडूला समोर बघितलं आणि भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार. चांगल्या पोझिशन मध्ये आले होते. खऱ्या अर्थाने होल्ड केली होती पोझिशन अंतिम क्षणापर्यंत फलंदाजांनी. म्हणूनच इथे त्यांना ते एलिव्हेशन आणि ते टायमिंग मिळालं. इथेही समोर ठेवले. आता मिस टायमिंग. झेल घेतला जाईल का? यस इट इज. कव्हर्स रिजन मध्ये अप्रतिम झेल टिपला गेला. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आला होता खऱ्या अर्थाने एक षटकार त्या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा दाखवलाय रस्ता. महेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपण पाहू शकता इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाची ही पोझिशन आहे मित्रांनो. फार काटे टोचणारी पोझिशन असते कारण रोहन या अगोदर एक सलामीचा फलंदाज बाद झालेला असतो. त्याचबरोबर तुम्हाला धावपलकर सुद्धा नजर ठेवावी लागते. धावपलक सुद्धा हलतं ठेवावं लागतं. धावपलकर आपण धावा पाहिल्या तर आता झालेले आहेत 11. अकरा धावा धावपलकर असताना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय. चला दुसऱ्या षटकाला लगेचच मार्गस्थ करा. चला अधिकचा वेळ घेऊ नका. कानाई पाय संघ या अगोदर तुम्हाला त्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा एकच सूचना देणं खऱ्या अर्थाने एक समालोचकाला बरं वाटत नाही. चला लगेचच आपण दुसऱ्या षटकाला मार्गस्थ करा. केशव क्रमांक 2च्या षटकासाठी तयार झालेल्या मित्रांनो आपण पाहू शकता. वातावरणाचा विचार केला तर रोहन खऱ्या अर्थाने ढगाळ अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि या कंडिशन मध्ये क्रिकेट खेळत असताना खऱ्या अर्थाने तुमच्या शरीरामधून खूप सारा घाम निघून जात असतो आणि म्हणून डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात. मला असं वाटतं अशा वेळेस पंचांकडे 2-2, 4-4 बॉटल्स खऱ्या अर्थाने पाण्याच्या त्यांच्या खिशामध्ये देणं कधी चांगलं असतं. ज्याच्या बेस गरज असेल तो क्षेत्ररक्षक, तो गोलंदाज, तो फलंदाज तिकडे मात्र पाणी पिऊ शकतो. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. पहिलं षटक संपलंय. 11 धावा धावपलकर असताना एक गडी आतापर्यंत बाद झालाय. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा या धावपलकर जोडल्या जातील? प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या कालिका माता खारबाव या संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून महेंद्र बाद झाले होते. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता. गोलंदाज क्रमांक 2चा तयार केशव. लोअर पुटॉसे चेंडूला खऱ्या अर्थाने क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह इथे मात्र ऑफर केलेली आहे. फलंदाजाच्या माध्यमातून एकतर पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील. इट कुड बी डेंजरस.
पाहायचंय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. पंचांनी खऱ्या अर्थाने येते मात्र थर्ड अंपायर साठी कॉलिंग केले गेलेले आहे. पंच शानू कुरेशी तिकडे मात्र उपस्थित होते. फार चांगले पंच आहेत. पाहायचे आमची टेक्निकल टीम आमच्यापर्यंत निश्चितच माहिती पोचवेल वेदर फॉर सेकंड रन बॅट्समन गेट्स आउट ऑर नॉट. पाहायचंय फेकी तर झाली आहे. चांगला अँगल प्रिन्स मोहितच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ऑफर केला जातो. नीट क्लीन फलंदाज बाद. फार खऱ्या अर्थाने दूर होते फलंदाज. ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने टाईट आपल्याला रोहन मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्या दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला गेला आपल्याला असं वाटत होतं की टाईट कॉल आहे. परंतु अंतिमतः ज्यावेळेस खऱ्या अर्थाने प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आम्ही रिप्लेमध्ये पाहिलं त्यावेळेस कळालं की फलंदाज खऱ्या अर्थाने खूप दूर होते. एक धाव धापलकर अशा पद्धतीने जोडली जाईल. एका धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 12 रन्स ऑन दी बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर बिंग बोल्ड बाय केशव. First over was bowled by Vishwanath. He conceded 11 runs, taken 1 wicket. There was 1 big hit from the bat of Mahendra. He was batting so nicely, but unfortunately got out. This is the second over. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आपण पाहू शकाल किशोर. चला गोलंदाज केशव राईट आर्म ऑफ द विकेट. बॅकफुटला आले चेंडूला खऱ्या अर्थाने पंच केलाय. चांगल्या पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये. चांगला साऊंड आला होता खऱ्या अर्थाने ज्यावेळी चेंडू पैचा संपर्क झाला त्यावेळेस असं वाटलं की हा चेंडू खऱ्या अर्थाने गोळीच्या वेगाने दन दन करत निघून जाईल की काय. परंतु प्रोटेक्शन अवेलेबल आहे. आणि आपण पाहिलं 40+ क्रिकेट तर खऱ्या अर्थाने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं की त्यानंतर मला असं वाटतं जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतात. आणि आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात असतात. म्हणजे गॅप्स शोधून काढणं खऱ्या अर्थाने कुठेतरी फार जिकरीचं ठरत असतं फलंदाजासाठी. केशव इथे हा फटका सुद्धा चांगला आहे. स्लॉक केलं होतं चेंडूला खऱ्या अर्थाने डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते उपस्थित होते. चेंडू अडवतात फेकी झाली. एक धाव इथे सुद्धा आलेली आपल्याला पाहायला मिळाले. यस या स्पर्धेचा एक फार महत्वाचा नियम आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे. 40+ साठी ड्रेसिंग अँड चेसिंग दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत. यस काही गोष्टी इथे मात्र आमच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत पंचांच्या माध्यमातून. त्या गोष्टींची नंतर चर्चा करू. यावेळेस बिगिट करायचा आहे. समोर ठेवला होता चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लेंथ मध्ये बीट झालेत बघा. फलंदाजाला सुरुवातीला वाटलं तर अगदी समोर ठेवलाय परंतु नंतर त्याला असं वाटलं की चेंडूची जी लेंथ आहे खऱ्या अर्थाने थोडी शॉर्ट लेंथ आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. परंतु अंतिमतः अजीब गरीब फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये ते मात्र केला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 14 धावा धापलकर असताना आपण पाहिलं आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. केशव यावेळेस खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा अप्रतिमरित्या झेल टिपला गेला आणि फलंदाज क्रमांक 3 बाद. शिवारात राबणारा बोल बळी राजा सांगतोय झटणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळ. उल्लेख केलेला होता ड्रेसिंग अँड चेसिंग 40+ साठी कंपल्सरी आहे. तसं ड्रेसिंग तर सर्व फॉर्मॅट साठी खऱ्या अर्थाने निश्चितच कंपल्सरी आहे. जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दोन्ही फलंदाजांच्या जर्सीमध्ये कुठेतरी फरक आहे म्हणून 2 धावांच्या पेनल्टीचा सामना इथे मात्र करावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये कालिका माता खारबाव संघाला. याची नोंद असू द्यायची आहे. गोलंदाज तयार. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का फार मोठं आव्हान आहे आणि
कर्णधार स्वतः तिकडे मात्र उपस्थित होते. खऱ्या अर्थाने या अगोदर ज्यावेळेस ते निश्चितच नाणेफेकीसाठी माझ्यासोबत जोडले होते त्यावेळेस कर्णधाराच्या हाताला कुठेतरी दुखापत झालेली आम्ही पाहिली आहे आणि तिचाच परिपाक म्हणून मैदानाच्या आतमध्ये हा जेल सुटला. धावफलक 1 ने पुढे गेलं. 15 धाबा धावफलकावर असताना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. त्याचबरोबर काय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र लक्ष ठेवलं जातं. पाये संघाचा एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला, त्यांचीही जर्सी कंप्लीट नाही पाये संघाची, म्हणजे पाये संघाला सुद्धा 2 धावांची पेनल्टी असेल. म्हणजे मला असं वाटतं आता आम्ही असं करू, दोन्ही संघांना पेनलाइज करणार नाही. हा सामना खऱ्या अर्थाने जसं चालू आहे तसं चालू ठेवू. माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली वतारी सरांनी, खऱ्या अर्थाने आगरी भाषेमध्ये फिटानफिट झाली. यस, क्या बात. दरम्यान या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी पाये ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. वन मॅन आर्मी महेंद्रजी पाटील यांचे अगदी जवळचे निकटवर्ती आहेत, अगदी निश्चितच जिगरी यार आहेत, त्याचबरोबर खंदे समर्थक आहेत. निश्चितच आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरूप आहे घडी. या स्पर्धेच्या माध्यमातून सस्नेह स्वागत स्वागत स्वागत. चला, 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. धावफलकावर धाबा एकूण अंकित झाल्या 15. पेनल्टी दोघा संघांसाठी असेल आणि नसेलही. यस, कारण ती प्रॅक्टिकली इथे मात्र पेनल्टी देऊन खऱ्या अर्थाने पुढच्या संघाला जर ती द्यावी लागत असेल तर ती न दिलेली बरी. यानंतरचा सामना निश्चितच आपण पाहू शकणार आहात 2 संघांदरम्यान. त्यातील एक संघ म्हणजे आई गावी देवी जुनांदगी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधा. त्याचबरोबर नंदकिशोर खारबाव ए संघ संदेश पाटील आपण उपस्थित आहेत, आपण संपर्क साधा. टेंबिवली सिनियर संघाचे संघनायक आपण सुद्धा संपर्क साधा. यावेळेस आगा बघा पद्धतीने फटका सजवायचा, खऱ्या अर्थाने पूलचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर फ्रंटफुटला असताना पूल कोण करतो तर तो आहे रोहितमॅन शर्मा. त्याच्याच पद्धतीने फटका सजवायचा होता, चेंडू फळीचा आला नाही संपर्क. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. तिसरं षटक शिवाजी याने खऱ्या अर्थाने मार्गस्थ केलंय. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू आहे. सोळा धावा धावफलकावर. यावेळेचा फटका अप्रतिम आहे, खऱ्या अर्थाने स्लॉट केले चेंडूला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला पाहिलं तर 22 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे या षटकाराने. काय फटका सजला गेला इथे, मात्र अप्रतिम रीतीने खेळून काढला फटकेला आणि स्लॉट मध्ये होतं चेंडूला आउट ऑफ दी प्लॉट पाठवलं. खऱ्या अर्थाने फार दमदार शॉट मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक सजवत असताना या फलंदाजाला आपण पाहिलंय. किशोर नावाचा फलंदाज आहे. किशोरचा शोर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चालू झालाय. 22 धावा. स्टेप आउट झाले, खऱ्या अर्थाने बिगिट करायचा होता. यावेळेस कडा तर लागली आहे, परंतु कधी कधी टायमिंग चांगलं नसणं आणि ताकद फटक्यामध्ये कमी लागणं हे सुद्धा फलंदाजाच्या फेवरमध्ये जात आहे. मैदानाच्या आतमध्ये तेच झालंय. चौकार. खऱ्या अर्थाने रेग्युलर फॉर्मॅट मधील एक संघ सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेला आहे. तो संघ कोणता आहे खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही. त्या संघाचं सस्नेह स्वागत असेल. जॉन्टी रोड्स ऑफ न्यू 40+ अजित गोराटकर यांचं खऱ्या अर्थाने आगमन झालं
यस पुन्हा एकदा हा फटका मैदानाच्या आतमध्ये पहा आणि फक्त पाहत बसा. काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला या फलंदाजाने. त्याच्या गुणवत्तेला दिलेला आहे पूर्ण न्याय. चेंडूला पाठवला सीमारेषेवरून षटकार. या षटकाराने धावफलक आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 32 धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. काय अप्रतिम फलंदाजी राहिले खऱ्या अर्थाने किशोर नावाच्या फलंदाजाची. गोलंदाजाला सुटकेचा निश्वास सोडण्याची ती मात्र तो उसंत देत नाही गोलंदाज तयार. हा पिचिंग आहे. पुन्हा एकदा चेंडूला वळवले पाहायचं अंतर मिळेल का. व्हॉट हॅपन्स. यावेळेस झेल घेण्याचा प्रयत्न आटोकाट केला गेला. एफर्ट वाईज जर खऱ्या अर्थाने मार्क्स द्यायचे असतील तर एफर्टला 10 पैकी खऱ्या अर्थाने 9 गुण आपण देऊ. परंतु निकाल महत्वाचा आहे. निकाल काय लागला ऍट द व्हेरी एंड. चेंडू सीमारेषेला झालाय क्रॉस, झालाय ब्रश आणि हा आलाय चौकार. धन्यवाद. या षटकाचा विचार केला तर शिवाजीच्या विरोधात का आक्रमण खोललंय फलंदाजाने किशोर याने. निश्चितच तिसऱ्या चेंडूवर आला षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर षटकार, सहाव्या चेंडूवर चौकार. म्हणजे या षटकाचा एकूण विचार केला तर 21 धावा खऱ्या अर्थाने या गोलंदाजाच्या विरोधात याने मात्र निश्चितच खेचून काढलेले आहेत, कुठून काढलेले आहेत. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता. मराठी अस्मितेचे मानबिंदू. खऱ्या अर्थाने आपल्या पोटात जाणारा प्रत्येक घास आणि आपल्या हृदयात जाणारा प्रत्येक श्वास यावर अनंत उपकार ज्यांचे आहेत ते रयतेचे राजे, लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं खऱ्या अर्थाने प्रतिमा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर प्रतिमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. गणरायाची खऱ्या अर्थाने फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 36. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता अगदी उजव्या बाजूला खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते कैलासवासी स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी यांची प्रतिमा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठाकडे आपण जातो. खऱ्या अर्थाने अनेक 40+ क्रिकेटर्स तिकडे मात्र विराजमान आहेत. काही गावदेवी जून अंदुरकी संघाचे खऱ्या अर्थाने काही प्रतिनिधी, काही संघ सहकारी उपस्थित आहेत. चला 3 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अगदी या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला नामोहरम केले, चारी मुंड्या चित केलंय. अगदी चेंडूची चांबडी लोळवली असं म्हणायला हरकत नाही. धावफलकावर एकूण धावा 36. गोलंदाज तयार. सांगदेव. मागच्या सामन्यातही या चौथ्या षटका गोलंदाजाने चांगली कामगिरी केली होती. पाहिजे यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. एक फलंदाज जर पार पिकलाय, हे काम अप्रतिम केलंय. या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट कोणतेही असो, फलंदाज म्हटला तर तो जावयाच्या जातीचा असतो. त्याला असं वाटतं स्ट्राईक माझ्याचकडे असली पाहिजे, मीच मोठे फटके मारले पाहिजेत, जे काय करायचे ते मलाच करायचंय. परंतु या फलंदाजाचं असेल कौतुक. त्याने खऱ्या अर्थाने जो फलंदाज इनफॉर्म आहे त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलाय. समोर ठेवलाय. फटका तितकाच सुंदर आहे. इनटू दी आर्क अँड आउट ऑफ द पार्क. षटकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आग होकणारी फलंदाजी निश्चितच करतायत. यस, बजरंग पाटील खऱ्या अर्थाने ज्याने अगोदर स्ट्रायकिंग एंडला आणलं होतं खऱ्या अर्थाने किशोर यांना. माझ्या साथी स्कोरर रोहनजी, आपणास विनंती आहे, ही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायला हवी आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही इथले स्थानिक आहात. यस, संदेश पाटील यांच्याविषयी काय माहिती असेल तर द्या. यस, लिंबू टिंबू जे पण असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. बरेच लिंबू त्यांच्या हातामध्ये बऱ्याचदा आम्ही पाहतो. 43 धावा धावफलकावर. यावेळेस उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू कसोटीच्या अंदाजाने सोडून दिलाय. परंतु पंच बघा तटस्थ आहेत. पंचगिरी अतिशय चांगली राहिली. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं अँड दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर असं म्हटलं जातं. तिथे कोणाचंच अतिक्रमण नाही. जगामध्ये कुठे तुम्ही अतिक्रमण करू शकता तुमच्या पैशाच्या जोरावर, मनुष्यबळाच्या जोरावर, इतर सगळ्या गोष्टींच्या जोरावर. परंतु ती जी लाईन आहे ती पंचांच्या मालकीची. चला फलंदाजाला तयार व्हावं लागेल. धावफलक स्थिर 43.
इथेही समोर ठेवलेले आहे. पायचे स्लॉक केलेले चेंडूला मिड विकेट आणि काऊ कॉर्नर यांच्या अगदी मध्ये चेंडू अडवला जातोय असं म्हणायला हरकत नाही. एक धाव धावपलकावर आणि एकच धाव दरम्यान इथे मात्र धावपलकावर जोडली गेली. या सामन्यासाठी पंच म्हणून खऱ्या अर्थाने अगदी दुपारच्या सत्रामध्येच उपस्थित झालेले आहेत शानू कुरेशी. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून ससने स्वागत असेल. या पंचाविषयी बोलावं तर काय बोलावं, अगदी शांत स्वभावाचे पंच आहेत. कधी कोणाविषयी दाद नाही, कधी कोणाविषयी तक्रार नाही. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये सामन्यावर त्यांचं लक्ष असतं. फार अप्रतिम पंचगिरी त्यांची खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धांमध्ये मी पाहिली आहे. आणि यावेळेस स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगदेवाने अप्रतिमरित्या हा झेल टिपला गेला. आणि फलंदाज खऱ्या अर्थाने आयोजकांचे मोठे बंधू बजरंग आता मात्र खेळाडू कक्षामध्ये परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाजाचं कौतुक असेल की ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिले 3 षटकार आणि 2 चौकार. किशोर नावाचा फलंदाज आहे. खरं तर आपण म्हटलं किशोर की जो शोर करतो म्हणजे जो आवाज करतो तो किशोर आहे असं म्हणूया. परंतु आवाज निश्चितच कोणत्याही पद्धतीने भाषेतून शब्दातून व्यक्त न करता खऱ्या अर्थाने आपल्या फलंदाजीतून व्यक्त करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे. सचिन तेंडुलकरचा विचार केला तर बऱ्याचदा सचिन तेंडुलकरला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पायचीतच्या रूपाने झेलबादच्या रूपाने निश्चितच बाद नसताना बाद ठरवलं जायचं. परंतु कोणत्याही पद्धतीने त्याला प्रतिकार न करता खाली मान घालून अगदी खेळाडू कक्षाकडे परतायचे आणि म्हणूनच क्रिकेटचे देव झाले. तुमच्याकडे सहनशीलता सुद्धा हवी आहे. गोलंदाज चांगदेव तयार. समोर ठेवले, पुढ्यात ठेवले. कमिटमेंट लेवल बघा या गोलंदाजाची. अगदी चांगलं समर्पण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. एक धाव पूर्ण असेल दुसरीसाठी निघाले आहेत. यावेळेस काय झालंय, पंच स्थिर आहेत म्हणजे 2 धावा तरी इथे मात्र पूर्ण झाल्या. 46 धावा धावपलकर मित्रांनो याच बरोबर जोडल्या गेल्या आणि निर्धारित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र संपला. 4 षटकामध्ये 46 म्हणजे फार चांगलं धावपलक इथे मात्र उभारलं गेलेलं आहे कालिका माता खारबाव संघाच्या या फलंदाजांच्या माध्यमातून. आणि बल्क ऑफ दी रन ज्याला आपण म्हणू शकतो, जास्तीत जास्त धावा इथे मात्र स्कोर केल्या गेल्या फलंदाज किशोर याच्या माध्यमातून. चला विनंती आहे फलंदाजांना, आपण निश्चितच तिथे चर्चा करून यानंतर काही आपल्या हाती लागणार नाही, फक्त आणि फक्त वेळेचा अपव्यय होईल. चला विनंती असेल कान्हे स्पोर्ट्स पाय संघ, आपण खऱ्या अर्थाने निश्चितच आपण मैदान खाली करा किंवा निश्चितच आपण खेळाडू कक्षाकडे जा आणि सलामीची जोडी तुमची मार्गस्थ करण्यासाठी तयार राहा. चला यानंतर जाऊया आपण वतारी सरांकडे. यानंतरचा सामना आपण पाहू शकाल. नंदकिशोर खारबावे नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारा संघ संदेश पाटील तयार असतील. त्याचबरोबर टेंबिवली सिनियर निश्चितच या संघाचे संघ कर्णधार ओल्ड 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न असणारा हा संघ आहे. विनंती आहे चला दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीला अंजाम देण्यासाठी तयार राहायचंय. नाणेफेक कक्षामध्ये आपण या रंजना आई व प्रदीप स्मृती चषक स्मृती नाणेफेकी बॉक्स आपण टॉस बॉक्स पाहतोय. त्या टॉस बॉक्स मध्ये आपण या साईज ग्रुप आयोजित स्वर्गवासी आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 हा थरार इथे मात्र मित्रांनो अनुभवतोय. नाणेफेकी कक्षामध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त साई स्पोर्ट्स आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. या हंगामामध्ये कुठे कुठे खऱ्या अर्थाने त्यांनी अंतिम विजेतेपद, द्वितीय, तृतीय जे काही बक्षिस मिळवले त्यांची आठवण इथे मात्र आपल्याला होते. चांगली गोष्ट आहे, मोटिवेशन मिळत असतं. कॉईन खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत वतारी सर पोचलं नाहीये. गांधीजींची एक गोष्ट खऱ्या अर्थाने आठवली. लहानपणी शाळेत असताना गांधीजींचा जो चष्मा होता त्यांच्या डोक्यावर होता आणि त्यांना प्रश्न विचारला गेला चष्मा कुठे आहे म्हणून. तेच आठवलं. असू द्यात हरकत नाही. प्रशांतजी यांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने येथे मात्र निश्चितच नाणेफेक होईल. साई स्पोर्ट्स आणि सरपंच साहेब असा निश्चितच कॉईन आहे. कॉलिंग साठी इथे मात्र खऱ्या अर्थाने प्राधान्य दिलंय पाहुण्या संघाच्या संघ कर्णधाराला संजयजी पाटील यांनी, म्हणजे टेंबिवली सिनियर संघाचे संघ कर्णधार माझ्यासोबत आहेत. कॉलिंग असेल. यस अतिथीगणांना विनंती आहे.
साई स्पोर्ट्स असं कॉल आहे आणि सरपंच साहेब खऱ्या अर्थाने इथे मात्र आलाय. ज्या सरपंच साहेबांच्या अतिथीगण अतिशय जवळचे मित्र आहेत, खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यांचं किती मोठं स्थान आहे सरपंच साहेबांचं हे आपल्याला खऱ्या अर्थाने या टॉसमधून प्रतिपादित केलं असं म्हणायला हरकत नाही. अतिथीगणांचं खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सस्नेह निश्चितच आभार व्यक्त करतो आपण मुख्य व्यासपीठाशी जोडा. यस, चला 2 मिनिटं तर तुमची निश्चितच घेईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजलं जात आहे, नाणेफेक खऱ्या अर्थाने ते मात्र जिंकलेली आहे. साई स्पोर्ट्स संघाचे साई स्पोर्ट्स संघाचे जुने जाणते क्रिकेटर आणि आता ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने नंदकिशोर खारबाव ए संघाचं कर्णधार पद आलेलं आहे ते आमचे मित्र संदेश पाटील यांनी नाणेफेक जिंकले. संजयजी, पहिला प्रश्न की जो विचारला जावा तो विचारला जातोच की ज्यामधून तुमचा निर्णय कळत असतो. निर्णय कळवा. आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने तुम्ही इथे मात्र घेतलेले आहे. हे ग्राउंड तुमचं होम ग्राउंड, याच ग्राउंडवर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस करत असाल. निर्धारित 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कोणते असे गोलंदाज आहेत की ज्या गोलंदाजाची गोलंदाजी चांगली राहिली नाहीये त्यांच्याकडून अपेक्षा असेल? आम्ही त्या टेंबोली संघाबरोबर कधी खेळलो नाही, त्यामुळे आम्हाला त्यांचा जजमेंट येणार नाही. ते किती धावांपर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. पण जगदीश काका आहे, राजा याकडून आम्हाला 90% द्याव्यात यावी आणि चांगली गोलंदाजी करून त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. या आयोजन नियोजनामध्ये खऱ्या अर्थाने महेंद्रजी पाटील साहेबांनी आपल्याला ही जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधी संदर्भात आणि या नियोजना संदर्भात खऱ्या अर्थाने तुमचं मत जाणून घेण्याची इच्छा आहे. साई स्पोर्ट आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग दिल्याबद्दल आम्ही महेंद्र पाटील आणि साई स्पोर्ट्स तर्फे यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतोय. अलीकडच्या हंगामामध्ये आपण पाहिलंय अगदी तुम्ही करंडकाच्या जवळ जाता आणि तिथून पुन्हा एकदा खाली आत घरी येता असं म्हणायला हरकत नाही. काय नेमकं होतं आणि त्या चुका इथे मात्र टाळण्याचा प्रयत्न असेल का? आमचे आता बॅट्समन आहेत ते जरा इन्फॉर्म नाही, ते जरा एकदम खराब प्रदर्शन चालू आहे त्यांच्यामुळे. आम्ही आता येऊ, परत सीझन संपत्त आल्यावर बघू आता पुढच्या वर्षी. एक जोक म्हणून सांगतो, ज्या वेळेस फलंदाज इन्फॉर्म नसतात, गोलंदाज इन्फॉर्म नसतात त्यावेळेस युनिफॉर्म चेंज करावा लागतो. पुढच्या वर्षात त्याचा विचार करा. येस, जाऊया. संघ कर्णधार टेंबिवली सिनियर संघाचे माझ्यासोबत जोडलेले आहेत. नाणेफेक तुमच्या विरोधात गेली आहे. नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. यावेळेस फलंदाजी करायचे. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावपलकावर असतील म्हणजे तुम्हाला गोलंदाजी करताना कुठेतरी सोपं होईल? 45 धावपलकावर असतील. या आयोजन आणि नियोजन संदर्भात तुमचं मत सांगा. खूप चांगला आयोजन नियोजन आहे. महेंद्र पाटील आणि साई स्पोर्ट या संघाने आम्हाला खेळायची चान्स दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने दी न्यूज फ्रॉम द सेंटर इज द टॉस ओन बाय संदेश पाटील who is the skipper of नंदकिशोर खारबाव टीम and he has elected to field first. Is over to commentary box. धन्यवाद. चला, मैदानाच्या आतमध्ये सामन्याला झाली सुरुवात. 47 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे दुसऱ्या सत्रात. गोलंदाज तयार, भरत तयार. समोर ठेवलेले या फटक्याविषयी खऱ्या अर्थाने भरत देवळीकर यांना मी विचारलाय. तो फटका मैदानाच्या आतमध्ये ऑनराईजचा आहे ते मात्र सजलाय. धावफलक एकने वृद्धिंगत होताना आपण पाहू शकाल. धावफलकावर एकूण धावा आहेत 5 आकडा हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. माणसाचं शरीर पंचमहाभूताने बनलेलं असतं. बॅकफुटला आलेत, ऍडजस्टमेंट करून चेंडूला इथे मात्र अपिश ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक पूर्ण दुसरीसाठी निघतील. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावफलक खऱ्या अर्थाने सप्तपदीची आठवण करून देणारं, आकाशातील सप्तर्षीची आठवण करून देणारं, इंद्रधनुष्याच्या 7 रंगाची आठवण करून देणारं 7 धावा धावफलकावर. उमेश तयार असतील या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला आपण पाहू शकता विश्वनाथ. नाव फार सुंदर आहे. बॅकफुटला आलेत पुन्हा एकदा. हा फटका अप्रतिम आहे. बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा अपिश अँड पनिश. व्हॉट अ ग्रेट शॉट.
क्लासिकल क्रिकेटिंग शॉट मैदानाच्या आतमध्ये दाखवला विश्वनाथ याने, चौकार. खऱ्या अर्थाने कोणत्याही देशाची जी संरक्षण व्यवस्था असते त्यांच्या पाठीचा कणा खऱ्या अर्थाने सैनिक याला म्हटलं जातं. सोल्जर्स आर दी बॅकबोन ऑफ डिफेन्स सिस्टम. आणि कालच्या सत्रामध्ये, कालच्या दिवसामध्ये, कालच्या रजनी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने व्यासपीठाशी जोडले होते सन्माननीय अजितजी जाधव की जे भारतीय सैनिक आहेत त्यांचे बंधू या मुख्य व्यासपीठाशी जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. कुंपणाने शेत खाणं अशा पद्धतीची म्हण तुम्हाला माहित असेल. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे. आपणच खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अधिकचा वेळ इथे मात्र घेऊ नये विनंती असेल. 11 धावा धावपलकावर जोडल्या, 47 धावांचं लक्ष आहे. आज सामना जर जिंकायचा असेल कालिका माता खारबाव संघाला तर रोहन, मला असं वाटतं भरत देवळीकर सारख्या फलंदाजांना त्यांना बाद करावं लागेल. कारण भरत देवळीकर फक्त आणि फक्त क्रिकेट खेळत नाही, क्रिकेट विथ मॅच्युरिटी आणि क्रिकेट विथ ब्रेन खेळतात. मागचा सामना कशा पद्धतीने 2 षटकांमध्ये तर पूर्णपणे विरोधात होता. फक्त 7 धावा त्यांना 2 षटकांमध्ये मिळाल्या होत्या. तरी सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून 21 धावा, 18 धावा त्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने खेचून आणल्या आणि त्यानंतर सामना आपल्या खिशात घातला. म्हणजे हा फलंदाज आहे, हा या फलंदाजाकडे गेमची असेसमेंट चांगली आहे, गेमचं रीडिंग चांगलं आहे, त्यांचं प्लॅनिंग चांगलं आहे आणि त्याचं एज्युकेशन चांगलं आहे. म्हणून या फलंदाजाला तुम्हाला बाद करावं लागेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 साठी आपण पाहू शकाल बजरंग. यस, सन्माननीय महेंद्रदादा पाटील यांचे मोठे बंधू आहेत. बजरंग तयार असतील क्रमांक 2चं षटक घेऊन. आणि या व्यक्तिमत्वावर खऱ्या अर्थाने अगोदर ओळख नव्हती, परंतु यांच्या सुद्धा चेहऱ्यावर फार चांगलं हास्य असतं. 1-2दा मी ते खऱ्या अर्थाने हेरलाय. यावेळी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी त्या चेंडूवर झपाटले होते असं म्हणायला हरकत नाही, परंतु अंतिमतः खऱ्या अर्थाने या मर्यादा आहेत. या मर्यादा 40+ क्रिकेटच्या आहेत. वय जसं जसं वाढत जातं काहीतरी पॅरामीटर्स आलेले असतात, कुठेतरी मर्यादा येत असतात. त्या मर्यादा फक्त शरीरावर नाही तर खऱ्या अर्थाने नजरेवर सुद्धा मर्यादा असतात. आणि म्हणून हा झेल इथे मात्र सक्सेस झाला नाही असं म्हणूया. 13 धावा धावपलकावर. बजरंग तयार होताना पण एकदा आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग केला फलंदाज भरत देवळीकर. समोर खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळी इथे मात्र हा चेंडू निर्धाव आला. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बजरंग याही वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढायचा होता. कदाचित भरत देवळीकर यांना खऱ्या अर्थाने निश्चितच ऑन साइडची बाउंड्रीज दिसते की काय असं चित्र निश्चितच पाहायला मिळतं. पाय संघ कालिका माता खारबाव संघ खऱ्या अर्थाने सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र दोन्ही वेळामध्ये या मैदानावर आम्ही हजेरी का लावतो याचं उत्तर त्याने या अगोदर उत्तर दिलं. किशोर सारख्या फलंदाजाने काय फलंदाजी केली, अप्रतिम फलंदाजी. मला असं वाटतं मुद्दामून त्यांनी त्यांची जर्सी वेगळी घातली की काय. इतरांपेक्षा मी खऱ्या अर्थाने थोडा वेगळा आहे, माझ्याकडे क्षमता वेगळी आहे हे कदाचित त्यांना हायलाईट करायचं असेल, परंतु काय फलंदाजी केली, अप्रतिम फलंदाजी निश्चितच. आणि सर्व जे फटके होते ना ते क्रिकेटिंग बुक शॉट्स होते, म्हणजे नीटली खऱ्या अर्थाने खेळून काढलेले होते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे काही आगळा वेगळा प्रयत्न नाही, ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळले आणि चांगल्या पद्धतीने फलंदाजी. नेत्रदीपक फटकेबाजी आपण पाहिली. बजरंग यांचा षटक सुद्धा शांत चाललाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय, फक्त 3 धावा धावपलकर जोडलेत. गती परिवर्तन केले आणि अगदी पायांच्या दिशेने हा चेंडू इथे मात्र फेकला गेला. एक पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील का. आता मला असं वाटतं ह्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये भरत देवळीकर बाद होणं ही म्हणजे काळ्या दगडावरची रेग होती, परंतु त्यांना इथे जीवदान मिळाले, तिसरीसाठी निघाले. आता 3 धावा सुद्धा इथे मात्र झाल्या पूर्ण. या 3 धावांबरोबरच मैदानाच्या आतमध्ये मला असं वाटतं निश्चितच धावफलक 3 ने पुढे सरसावलाय. 17 धावा धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. एक प्रश्न भरतजी देवळीकर यांना मी निश्चितच विचारला होता फिजिकल फिटनेस संदर्भात, आणि आव्हानं तर असतात, त्या आव्हानांवर आपण मात केली पाहिजे असं त्यांनी खऱ्या अर्थाने ओपिनियन दिलं होतं. मैदानाच्या आतमध्ये कदाचित
त्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतं. ज्या पद्धतीने त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. इथेही समोर ठेवलंय एच अँड ड्रॉप्ड. चांगली संधी आली होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाही. यस, जीवनदान मिळतं. आयुष्यमान भवचा इथे मात्र आदेश दिला जातोय, तुम्ही जगा दुसऱ्यालाही जगवा. विनंती आहे, सामना सुरू असताना दुचाकी स्वरांना विनंती आहे, तुम्ही मैदानाच्या बाहेरून जायचंय. तुम्हाला रस्ता उपलब्ध आहे, मैदानाच्या बाहेरून जायचंय. त्याचबरोबर तुम्ही खऱ्या अर्थाने बाईक्स ज्या आहेत त्या मैदानाच्या पलीकडच्या एंडला ठेवल्या तर काही हरकत नाहीये. खूप सारी जागा उपलब्ध आहे तिकडे. तुमच्या बाईक्स तुम्ही निश्चितच तिकडे पार्क करा आणि 2, 5, 10, 15, 20 पावलं जर चाललं तर त्यातून फरक काय इतका पडणार आहे. आणि विनंती असेल आयोजकांकडून, सक्तीची विनंती आहे, कोणीही मैदानाच्या आतून इथे मात्र निश्चितच दुचाकी 4 चाकी आणायची नाही. यस, धावपालक तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धावपालकावर धावा आहेत 18 धावा, 47 धावांची गरज असताना. यस, प्रमुख पाहुणे असतील तर त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा हे प्रवेशद्वार आणि या आयोजकांचं मन खुलं आहे. दोन षटकं संपलेत. धन्यवाद. चला, 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये संपलाय. यानंतर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहू शकाल. टिंबिवली सिनियर वर्सेस नंदकिशोर खरबाव ए. आणि या खरबाव गावचे प्रसिद्ध उद्योजक सुनीलजी पाटील यांची खऱ्या अर्थाने ती टीम आहे. सुनील पाटील फॅन टीम. सन्माननीय पंच भाऊजी पाटील आपलं खऱ्या अर्थाने आगमन झालंय. तुमचं या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रात स्नेह मनपूर्वक स्वागत असेल. दोन षटकं संपली. धावपलकर धावा 18. यानंतर खऱ्या अर्थाने 3 वाजता ठीक मालोडी वर्सेस निंबवली या 2 संघांदरम्यान रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आपण पहिला सामना पाहणार आहोत. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती आहे, जर तुम्ही उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर संपर्क साधा. तुमची उपस्थिती खऱ्या अर्थाने प्रार्थनीय आहे. 2:35 खऱ्या अर्थाने झालेली आहेत. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज किशोर समोर ठेवले. कोणत्याही पद्धतीने उत्तर नाही. अनप्लेएबल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर या पद्धतीचं जर नियंत्रण तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही किती प्रॅक्टिस करता ही गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचते. धावपलक स्थिर 18. फुलटॉस. फुल टोल वसूल करता आला नाही. फुल काय, अर्धा सुद्धा टोल वसूल करता आला नाही. 2 धावा धावपलकावर लावण्याच्या अगदी उंबरठ्यावर असताना फलंदाज मात्र धावबादच्या रूपाने बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर या. जरा जड पावलाने येऊ नका, तुमचं शरीर सुद्धा खुलं होईल जरा जोराने आले तर. 19 धावा धावपलकावर. खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट आहे. क्रिकेट विथ मॅच्युरिटी असं मी नेहमी म्हणत असतो. मैदानाच्या आतमध्ये ती मॅच्युरिटी दिसली पाहिजे. पुराणातली वांगी पुराणात नकोत. 19 धावा धावपलकावर. गोलंदाजाला तयार होताना आपण पाहू शकता किशोर. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज केशव. समोर ठेवले मिस्टामिंग. क्रॅकिंग ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र होता. 1 पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील. नवीन नामाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय.
म्हणून ही दुसरी धाव पूर्ण झाली रोहन असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा धप्पलकर जोडल्या. धप्पलकर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 21 धावा धप्पलकर. वाईल्ड चेसिंग 47-46 made by Kalika Mata Kharbav, and this is the second session. This is the third over. Is in progress, being bowled by Kishore. He has bowled 3 deliveries and considered 3 runs. Good economy. Here he goes. This time fuller length. There is appeal. Caught behind. S series. Wicket goes down. Gadi baat. चला नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना थोडासा अधिकचा पावलांचा वेग तुमचा अपेक्षित आहे. चला धप्पलकर धावा आहेत. 21 फलंदाज बाद झालेत. मला असं वाटतं पहिल्या सामन्यामध्ये जानकाई खारबाव या संघाला पराभूत केलं होतं कानाई पायेने, आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा खारबाव संघाचंच त्यांच्या समोर आव्हान असताना आता मात्र कुठेतरी थोडासा सामना दूर चाललाय असं मला निश्चितच वाटतंय. परंतु हा फलंदाज, या फलंदाजाची मी फलंदाजी पाहिलेली आहे. आता पाहायचं आहे. यस, चांगदेव नावाचा फलंदाज, फार मोठे फटके मारण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पहिला चेंडू फुल लेंथ आहे, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला खऱ्या अर्थाने डेंजर झोन मध्ये अप्रतिमरित्या इथे मात्र ही धाव पूर्ण केली गेली. जीवांच्या आकांताने इथे मात्र या दुसऱ्या धावेला कंप्लीट केलंय. या फलंदाजाचं असेल कौतुक. मला असं वाटतं विश्वनाथ तिकडे आहेत, संघाचे संघ कर्णधार आहेत. लोअर फुलटॉस. यस, फुलटॉस होता मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच दुसरी धाव. फलंदाज बाद. ज्या फलंदाजावर अतिशय महत्वाची जबाबदारी होती, ज्या फलंदाजावर खऱ्या अर्थाने फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्ती करता आली नाही आहे. ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भाषेमध्ये खऱ्या अर्थाने या भागामध्ये एक म्हण मी निश्चितच ऐकली आहे, मांदिल्यासाठी होडकं बुडवणं ना. यस, तसंच झालंय. एका धावेसाठी खऱ्या अर्थाने इथे मात्र फार मोठा विकेट इथे मात्र मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाला आपली स्वतःची किंमत वतारी सर माहीत असणं फार गरजेचं आहे. स्वतःची प्राइस माहीत असणं गरजेचं आहे, स्वतःचा व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे, स्वतःचं स्किल माहीत असणं गरजेचं आहे. यस अक्षय. यस, चला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालेला आपण पाहू शकता. व्हॉट इज द नेम ऑफ द न्यू बॅटर? शिवाजी. धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 24 आणि 23 धावांची गरज आहे अजून. 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक इथे मात्र पंचांसाठी अवेलेबल असेल. तो ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट होऊन 4थ्या षटकाला सुरुवात होते. तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण थोडं थांबूयात. धन्यवाद. चला 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 24 धावा धावपलकर आहेत. अजून 23 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 40+ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रखरखत्या उन्हाच्या आत इथे मात्र पाहायला मिळतं. माणसाचं वय जरी वाढलं ना रोहन, तरी खऱ्या अर्थाने माणूस मनाने कुठेतरी तरुण असतो. एक गीत खऱ्या अर्थाने तिथे मात्र माझ्या नजरेखाली आलं होतं. म्हातारा इतुकाण अवघे पावन शेवयमान, लग्ना अजूनही लहान, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती नन्ना म्हणते मान,
तुरळक कोटे केस रुपरी डोईस टक्कल छान भार वयाचा वाहून वाहून कंबर होते कमान कंठा वाचुनी नेटन पाया काठी वाचुनी नेटन पाया परी मोठे अवसान उसनी घेऊन ऐट चालता काय दिसे ते छान म्हातारा इतुकान अवघे पावन से वैमान लग्न अजूनही लहान. खऱ्या अर्थाने माणसाचं वय वाढत असतं परंतु मनाने माणूस ताजा तवाना असतो आणि ते असणं फार गरजेचं आहे. चला 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. एज टेकन. फलंदाज बाद. मित्रांनो आज ठीक 3 वाजता तुम्ही मालोडी वर्सेस निंबवली हा सामना रेग्युलर फॉर्मॅटमध्ये पाहू शकाल. जरीमरी पाये वर्सेस लाकिवली 4 वाजता, खार्डी वर्सेस इताडे 5 वाजता, कामन वर्सेस जुचंद्र 6 वाजता, मालजीपाडा आणि पायगाव या 2 संघांदरम्यान 7 वाजता, आमणे आणि त्यांच्या विरोधात कानाई पाये 8 वाजता. काल जो सामना पहिल्या फेरीचा झाला त्याची दुसरी फेरी वडगर वर्सेस टेंबिवली ठीक 9 वाजता. 10, 11 आणि 12 निश्चितच मला असं वाटतं ठीक 1 वाजेपर्यंत हे शेड्यूल आजच्या दिवसाचं पूर्ण कंप्लीट होईल असं म्हणायला हरकत नाही. योगेश वसंत पाटील फॅन टीम नंदकिशोर खारबाव संघाचं आगमन झालं. पुन्हा एकदा एज लागली आहे. गतीने परास्त केलं या फलंदाजाला. या गोलंदाजाने त्रस्त करून सोडलंय. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर आला होता विकेट, त्यानंतर एक धाव आली. धन्यवाद. फ्रंटफुटला येऊन खऱ्या अर्थाने पदलालितेचा वापर करून इथे शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. यशस्वी. खऱ्या अर्थाने कोणतेही नियोजन आयोजन असेल त्याला सहकार्य असणं गरजेचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे या स्पर्धेच्या पूर्णत्वास जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी आणि त्या पाण्याची इथे मात्र व्यवस्था करून दिली आहे. सन्माननीय ययातीजी तांडेल यांनी त्यांच्या आयोजकांच्या वतीने सस्नेह ऋण व्यक्त करतो. या क्रीडानगरीमध्ये खऱ्या अर्थाने डावखुऱ्या हाताचा हिटमॅन भरतजी चौधरी यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने त्याचबरोबर समालोचकांच्या वतीने स्वागत करूया. इथे नशिबाची साथ मिळाली, एक चौकार आला. खूप उशीर झालाय खऱ्या अर्थाने. आता मात्र सामना हातातून पूर्णपणे निसटून गेलाय असं म्हणायला हरकत नाही. 29 धावा धप्पलकावर पराभवाचा अंतर फक्त कमी होईल. ओनली सम फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. महेंद्र तयार असतील. यस अक्षय. क्रियांश हरेश्वर पाटील यांच्याकडून खार्डी यांच्याकडून बजरंगजी पाटील यांच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू येणं शेष असेल. धप्पलकावर धावा 29. हा सामना इथे मात्र खऱ्या अर्थाने कालिका माता खारबाव संघ अगदी एका चेंडूनंतर विजयी होईल असं म्हणूयात. यस, इथे मात्र विजय संपादित केला गेला. कालिका माता खारबाव संघाचं खऱ्या अर्थाने अभिनंदन व्यक्त करूया. आणि या विजयाचा शिल्पकार नो डाऊट अबाउट दॅट किशोर who has contributed 29 important runs. He is the and taken 1 wicket while conceding only 6 runs. Yes, he is the man of the match. You are requested please come on the stage and take your award. यानंतर त्या सामन्याचं खऱ्या अर्थाने या अगोदर नाणेफेक झाली आहे. विनंती असेल NP खारबाव योगेश वसंत पाटील फॅन टीम आपणास विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या आणि कोणत्याही पद्धतीचा अपव्यय न करता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस, चला या सामन्याचा सामनावीर आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठाशी जोडायचं आहे आणि सामनावीराचा किताब आपण खऱ्या अर्थाने ते मात्र स्वीकारायचं आहे. यानंतर समालोचन त्याचबरोबर यानंतर सूत्रसंचालन आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवण्यासाठी तयार आहेत. कालच्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून या स्पर्धेवर ज्यांची खऱ्या अर्थाने सूक्ष्म निरीक्षण आहे या स्पर्धेकडे आणि फार चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून इथे मात्र घेतली जाते. वटारी सर धन्यवाद.
सिमरन राऊत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच उर्फ बाला, जू नांदुरकीचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना किशोर. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू यायचे आहेत. नंदकिशोर खारबाव ये वर्सेस